नाताळ आणि त्यानंतर येणारे नवीन वर्ष याचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या समुद्र किनाऱ्यांना प्राधान्य दिले। 2 दिवसापासून हजारोंच्या संख्येने पर्यटक रायगडमधील अलिबाग, दिवे आगार, मुरुड, जंजिरा, श्रीवर्धन किनारपट्टीवर दाखल झाल्याने समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत। परिणामी हॉटेल, लॉज, खाद्यपदार्थांच्या दुकानांची चंगळ सुरू झाली आहे। अलिबाग, नागाव, काशीद, मुरुड, दिवे आगार, हरिहरेश्वर या समुद्र किनारी भागात पर्यटकांनी आतापासूनच येथील रिसॉर्ट आणि हॉटेल्स बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे। गोव्याला होणारी गर्दी आणि जास्त होणारा खर्च वाचवण्याकरिता अगदी मुंबईच्या हाकेवर असणाऱ्या नागाव समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी जास्त पसंती दिली आहे। त्यामुळे येथील हॉटेल्स आणि रिसॉर्ट हाऊसफुल झाल्याचे पाहायला मिळते। पर्यटकांमुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळत आहे। बोट व्यावसायिक, स्टॉल धारक, नारळ पाणी विक्रेते यांचे व्यवसाय तेजीत आहेत। इकडे मुरुड मध्येही राजापुरी येथील जंजिरा किल्ला पाहायला पर्यटकांची रीघ लागली आहे। त्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली असून स्थानिकांचे व्यवसाय तेजीत आहेत। मी पुण्यावरून आलोय। आम्ही ऍक्च्युअली वर्षातली एक ट्रिप इथे काढतोच। आम्हाला कोकण प्रचंड आवडतं। कोकणासारखं सौंदर्यच कुठं नाही। आता आम्ही 8 दिवसासाठी इथे स्टेला आहोत। खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप, की काही नसतं, पण तरी सुद्धा अलिबाग किंवा मुरुड अशा गोष्टी आवडतात। कोकण इज बेस्ट, सुंदर आहे, प्रश्नच नाहीये। मी वसईवरून आलेली आहे। वसईत सुद्धा बीच आहेत, पण मला अलिबागचा बीच फार आवडतो। त्यामुळे आम्ही येतच असतो इकडे आणि आता 8 दिवस सुट्टीचा आहे स्कूलला, म्हणून आम्ही आलेलो आहे। इथे फिरण्यासारखं बरंच आहे। एकतर बीचेस आहेतच आणि रिसॉर्ट वगैरे, खूप मजा येते इकडे, म्हणून मला इकडे यायला आवडतं आणि आता मी 31 पर्यंत इकडेच आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।